नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. तुम्ही एक शेतकरी असाल, तुमच्याजवळ शेती असेल तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो बघा, शासनाचा नवीन जी-आर आलेला आहे मित्रांनो. सातबारा उतारासंदर्भात काय म्हणणं आहे नेमकं आपण बघूया. मित्रांनो सर्वप्रथम हे बघा, माझ्या चॅनलबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगतो. हे बघा, मित्रांनो आपल्या चॅनलवरती केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना जे असतात, जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, यांच्या संदर्भात आपण माहिती सांगत असतो. मग ते शेती संदर्भात जेवढ्या योजना असतात मित्रांनो, तुम्हाला जेवढ्या वस्तू ताळपत्री असेल, कंपाऊंड वॉल असेल, मोटर असेल, ट्रॅक्टर असेल, गाई गुरंढोरं असतील, जेवढ्या वस्तू विकत घेण्यासाठी शासन तुम्हाला पैसा देते मित्रांनो. या सर्व छोट्या-मोठ्या योजना, सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना पोहोचवण्यात येतात मित्रांनो, सांगण्यात येतात. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रात जेवढा अपंग व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे, बेरोजगार आहे, दारिद्र्यग्रस्त लोक आहे, ज्याच्यावर राशन कार्ड आहे, अशा सर्व लोकांना या ठिकाणी शासनाच्या ए टू झेड जेवढ्या पण योजना असतील, सर्व योजनांची माहिती यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओतून पोहोचवण्यात येते मित्रांनो. आणि एवढंच नव्हे, तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित योजनेची माहिती ही शुद्ध मराठीमध्ये टाकण्यात येते, जेणेकरून जर कोणाला आपला व्हिडिओ समजला नाही तर तो व्यक्ती त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकला पाहिजे. एवढं सोपी आहे. तर बघा मित्रांनो, नेमका आता हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे बघूया. हे बघा मित्रांनो, जर तुमच्याकडं सातबारा असेल तर सातबाऱ्या संदर्भातच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माहिती कधी वाया जात नाही आणि नॉलेज कधी वाया जात नाही. ठीक आहे. तर नवीन जी-आर आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि हे बघा, तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार नाही आणि त्याचा तुमचा खूप खूप तोटा होईल मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो, तुम्ही जर महाराष्ट्राचे नागरिक असाल तर आपल्या चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करायचंच आहे मित्रांनो. कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहाल आपल्या, आणि कॉन्टॅक्टमध्ये राहिले तरच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम व शासनाच्या नवनवीन योजना, नियम वगैरे माहिती पडतील. म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे. चला, तर व्हिडिओला सुरुवात करतो मी. हे बघा, तर बघा मित्रांनो, बरेचसे लोक या ठिकाणी सातबाऱ्यात काही बदल घडतात, काही त्यांना बदल करायचे असतात. ते लोक काय करतात माहिती आहे काय? सातबाऱ्यात बदल करायच्या वेळेस तुम्ही काय करता माहिती आहे काय? सातबाऱ्यात बदल करायच्या वेळेस तुम्ही लोक या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देता. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाता, तुम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाता, तुम्ही या ठिकाणी वाहनांचा खर्च करता मित्रांनो. आणि तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला एखादं डॉक्युमेंट कमी पडते. डॉक्युमेंट चुकल्यावर तुम्ही परत वापस येता मित्रांनो, किंवा मग वळच तुमचा खूप वेळ जातो मित्रांनो, 2-3 दिवस वाया जातात मित्रांनो. तर मित्रांनो, एवढी भानगड करायची तुम्हाला काहीही गरज नाही. तुम्ही मला सबस्क्राईब केलं ना, मग तुम्ही कशाला काळजी घेता मित्रांनो? मी तुम्हाला सर्व गाईड करतो व्यवस्थित. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. शासनाने तुमच्यासाठी एक नवीन नवीन मदत सुरू केलेली आहे मित्रांनो. सरकार म्हणते, आता कुठंही बाहेरगावाला जाऊन तुमचा टाइमपास करू नका. प्रवासात पैसे खर्च करू नका. डॉक्युमेंट जर चुकले तर परत येऊ नका, घरी परत येणं जाणं करू नका. तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे मित्रांनो. आता सर्व ऑनलाईन झालेलं आहे. ऑनलाईन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला ₹200 प्रवासात खर्च येत आहे मित्रांनो. एवढे ₹200 खर्च केल्यापेक्षा ₹50 किंवा ₹100 देऊन ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन काम करा ना मित्रांनो. प्रवासात ₹200-300 गेल्यापेक्षा, चकरा मारल्यापेक्षा. मित्रांनो, या ठिकाणी मला कॉल आला मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ठेवा. हॅलो. हा, अक्षय दादा बोला. अरे तू फोन तर उचल बाबा. हा, मी अंघोळीला गेलतो दादा, मग तिकडून आलो पाहिलं तर मिस कॉल दिसते डायरेक्ट. हा, तेच म्हणतो. काय करतोय? काही नाही, आता अंघोळून आलो, आता रूमवर अभ्यास करून आलो. तो पेपर झाला की चालू आहे? काय झाला रे भाऊ? झाला काय? नव्हतं. पहिलाच इंग्लिशचा होता. इंग्लिशचा होता काय? हो. अरे यार. अरे तुला गाणी हा. नेट मारायसाठी मी तुला स्क्रीनशॉट टाकून जाऊ, तू मला आन्सर टाकू गुगलवर. मोबाईल चालू होता पेपर हे करायला सोडायला. हा, मग तुम्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन थांबता, मी अरे तू तुम्हाला फोन उचलाल यार, मी कसं काय टाकू ऑनलाईन? अरे यार, मग तुम्ही बाजूच्या पोरायला विचारलं जायचं, पाहिलं तर असेल. नाही नाही, लिहू लागली ना पोरा, लिहू लागला मोबाईलवर टाकेन आन्सर लिहून काढे. हा, बस झालं. हा, चालते, काही टेन्शन नाही. ठीक आहे तो हा. दबा पडलाय मग दबा खाऊन घ्या. अरे असते सरनं सांगलं असेल ना दादा, काही उत्तर गित्तर. पेपर पेपर हॅलो हॅलो, सरनं सांगलं असेल ना दादा 16 मार्काचं. हा
सरनं सांगलं असेल ना 16 मार्काचं. बघा मित्रांनो, मित्राचा फोन होता. मित्र परीक्षेला गेला होता माझा मित्र. तर या ठिकाणी तो मला थोडंसं विचारत होता मित्रांनो. परंतु जाऊ दे, आता मी कामात असल्यामुळे मी या ठिकाणी ते काही मदत करू शकलो नाही मित्रांनो. म्हणून माझी मित्राची माफी मागतो मी. असो. तर बघा, मी काय म्हणत आहे, शासनाने तुम्हाला एक सोय करून दिलेली आहे. तुम्हाला आता पहिल्याच आधीच्या लोकांप्रमाणे दूर प्रवासात जाऊन, कार्यालयामध्ये जाऊन, तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट द्यावा. नंतर गर्दी असते म्हणून डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चुकीचे असतात मग किंवा अपुरे असतात. तर तुम्ही परत घरी येता. मग तुमचं या ठिकाणी वेळ पास होतो मित्रांनो आणि पैसे पण खर्च होतात. तर आता एवढं कष्ट करायची काही गरज नाही. तुम्हाला निम्म्या पैशामध्ये निम्मे पैसे 50-100 रुपये देऊन ग्राहक सेवा केंद्रावर देऊन मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन हे वेबसाईट आहे मित्रांनो, ठीक आहे. किंवा आता हे वेबसाईट जर तुम्ही नाही बी वाचली ना, तुम्हाला ग्राहक सेवा केंद्राला व्यक्ती जो आहे तो अनुभवी व्यक्ती या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून देईल मित्रांनो. ओके. म्हणून कुठल्या प्रकारे तुम्ही काही काळजी करू नका. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा फॉर्म तो भरून देईल आणि तुमचे जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगेल की काका मामा आबा तुमचे काही जे डॉक्युमेंट चुकीचे आहे ते सांगेल किंवा जे डॉक्युमेंट नाही आहेत ते आणायला सांगेल आणि अशा प्रकारे तुमच्या शेतीचा जो सातबारा आहे मित्रांनो त्याचे बदल तुम्हाला ऑनलाईन करून मिळेल. ओके. तरी सर्वांनी लक्ष देऊन ऐका. याच्यापुढे कुठेही कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमचा टाईमपास वेळ वाचणार आहे मित्रांनो. एक शॉर्टकट आणि सोय तुम्हाला शासनाने ऑनलाईन करून दिलेलं आहे. त्या गोष्टीचा वापर करायला शिका. त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायला शिका. अजून बऱ्याचशा लोकांना शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. ठीक आहे. चला मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. आणि हे बघा, मी या व्हिडिओ संदर्भात माहिती जी आहे योजनेची हे संपूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कोणाला जर वाटत असेल की बाबा ही माहिती चुकीची आहे किंवा यानं फालतू सांगली, तर असे चुकीचे विचार, असं काही बी विचार तुम्ही बोलू नका. काही बी तुमच्या डोक्यात चुकीचे विचार आणू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, सर्व माहिती वाचून घ्या. शुद्ध मराठीत टाकलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचत नाही, काही नाही. सरळ या ठिकाणी जे वाटेल त्या ठिकाणी तुम्ही बोलता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती वाचा. मी माझा एक सुद्धा व्हिडिओ खोटा नाही आहे मित्रांनो. 3000+ व्हिडिओ टाकलेले आहे. हे शेतकऱ्यांसाठी व महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी त्यांच्या विकासासाठी टाकलेले आहेत मित्रांनो. एक सुद्धा व्हिडिओ खोटा नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन खोटं वाटत असेल त्यांनी वाचा. ठीक आहे. पण आता टेन्शन घेऊ नका. माहिती झालं ना, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कुठलीही अडचण असली तर हक्कानं, तुमचा हक्क आहे मित्रांनो, हक्कानं मला कमेंट करून विचारा. प्रत्येकाची कमेंट वाचत असतो. मला कमेंट करून विचारा. नक्कीच तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा मी रिप्लाय या ठिकाणी देईन मित्रांनो. ओके. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहे, ते जिल्ह्यातील कुठला तालुका आहे, त्या तालुक्याचं नाव टाका. मला सुद्धा समजलं पाहिजे की बा आपला व्हिडिओ महाराष्ट्रात कुठे कुठे पोहोचते आणि कुठकुठल्या शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओचे फायदे होतात मित्रांनो. ओके मित्रांनो, काहीही अडचण असली मला हक्कानं विचारत चला मित्रांनो. आणि हे बघा, तुम्ही शेतकरी असाल ना, तसं तर आपल्यासाठी फक्त शेतकरीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांसाठी, जसं की वृद्ध असेल, मुलं असेल, मुली असेल, बेरोजगार असेल, राशनग्रस्त असेल, दारिद्र्यग्रस्त असेल, अनुसूचित जाती जमाती असेल, शेतकरी असेल, सर्वांसाठी शासन योजना राबवते आणि आपण सुद्धा सर्वांसाठी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही फक्त आता एक वेळा आले ना, नवीन असाल ना, तर तुम्ही सबस्क्राईब तर केलं असेल मला माहिती आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळा चॅनल ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती चॅनल तुम्ही आपल्या व्हिडिओचे थंबनेल बघून ओळखू शकता तुमच्या कामाचा व्हिडिओ कोणता आहे. तुमच्या कामाचा व्हिडिओ कोणता आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता. ओके. कामाचा व्हिडिओ कोणता आहे. तर ते कामाचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काय होईल, माहिती भेटून जाईल मित्रांनो. ओके. तर बघा, चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा बाबांनो. शासन महत्त्वाचे नियम टाकत राहते, योजना टाकत राहते. बऱ्याचशा लोकांना माहिती नसते, त्यांचं खूप मोठं नुकसान होते, आर्थिक नुकसान होते मित्रांनो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत चला. बरेचसे लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि नंतर या ठिकाणी मग त्यांना खूप खूप काय होतं, पस्तावा होतो. ठीक आहे. असो, तर चॅनलला काय करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. आणि तुमचे इतर मित्र असतील, व्हॉट्सअपवर तुमचे जे कॉन्टॅक्ट असतील, शेतकरी असतील, त्यांना हा जो व्हिडिओ आहे, खाली शेअरचं बटन आहे. कशाचं बटन आहे? शेअरचं. ते इथे क्लिक करून व्हॉट्सअपवर त्यांना हा व्हिडिओ आहे तो शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा अशा प्रकारची जी योग्य माहिती आहे ती मिळाली पाहिजे आणि ते सुद्धा आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला काय आलतू-फालतू माहिती नाही सांगत आहे मित्रांनो. मी तुम्हाला शेती संदर्भात गव्हर्नमेंटची, शासनाची योजना सांगत आहे मित्रांनो. लोकं या ठिकाणी आलतू-फालतू टाईमपासवाले व्हिडिओ यूट्यूबवर बघतात. टाईमपासवाले व्हिडिओ बघतात. परंतु असे जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात या ठिकाणी कोणी याला इंटरेस्ट देत नाही. म्हणूनच अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघतो आपण, लोकांचं या ठिकाणी प्रगती आपल्याला दिसत नाही. माहिती आहे काय, जे टाईमपासवाले म्हणून. असो, तर जे झालं ते होऊ द्या.
आता हे आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आपल्या चॅनलवरती शासनाची संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे ठीक आहे. चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. वारंवार तुम्हाला नम्र विनंती करतो मी आणि म्हणून तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे. तर चला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांना WhatsAppवरती ओके. ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन गव्हर्नमेंट स्कीम व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला काय करून मिळत राहील ओके. चला तर मित्रांनो आपण आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन सरकारी योजनेत. पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.